नमस्कार, मी शुभांगी. शुभाज ऑल इन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण एकदम खमंग, एकदम खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी बनवणार आहोत. तर कोथिंबीर वडी खूप छान बनते, नक्की ट्राय करून पहा. तर करूया सुरुवात आपण कशी बनवायची ते. तर त्याच्यासाठी मी एक कोथिंबीरची पेंडी घेतलेली होती. तर ती स्वच्छ व्यवस्थित नीट करून धुवून फॅनखाली सुकवून बारीक चिरून घेतलेली आहे. तर त्याच्यासाठी मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे, जिरे, धने आणि ओवा घेतलेला आहे. तसेच मी तीळ देखील घेतलेले आहेत. तसेच सुके मसाले, हळद, धने पावडर, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. आणि ह्याच्यासाठी 1 वाटी बेसन पाहिजे आणि पाव वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे आपण. तसंच पाणी घेतलेलं आहे. तर जेवढं पाणी लागेल तेवढं आपण वापरणार आहोत आणि बाकी ठेवून देणार आहोत. तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरं हे बारीक करून घेणार आहे, पेस्ट बनवून घेणार आहे. पाहू शकता घेतलेलं आहे बनवून. तर जास्त बारीक नाही करायचे, जरा बरं ठेवायचे त्याच्यामध्ये. तर आपण जी कोथिंबीर घेतली होती त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात. हे सर्व काही बनवलेलं आहे आपण ते मिश्रण. तर याच्यामध्ये सर्वात जास्त कोथिंबीरच आहे. तर कोथिंबीर वडी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर तर पाहिजेच जास्त. तर पाहू शकता सर्व काही एकत्र करून आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला हाताने. सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मग आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. तर पाणी थोडं थोडं टाकायचं, जास्त टाकायचं नाही पाणी. थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पाणी लागतच नाही याच्यामध्ये. तर पाहू शकता मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आणि एकदा आपण पाणी टाकणार आहोत आणि पाहू शकता एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. नक्की ट्राय करा तुम्ही देखील. तर झालेलं आहे तयार. तर इथे मी आता आपल्याला वाफवून घ्यायच्या त्या वड्या. तर मी याच्यासाठी चाळण घेतलेली आहे, त्याला आपण तेल लावून घेणार आहोत पहिलं. तेल लावून साईडला ठेवायचं. मग आपण याचे हाताला तेल लावायचं आणि ते मग आपल्याला व्यवस्थित त्याचे गोल गोल रोल बनवून घ्यायचे. तर जास्त मोठेही बनवायचे नाहीत, जास्त छोटेही बनवायचे नाहीत. जर जाडीला जास्त झाले तर काय होतं, ते आतून व्यवस्थित वाफ लागत नाही त्याला. ते कच्चे कच्चे असल्यासारखं होतं. त्याच्यासाठी मिडियम आकाराचे आपल्याला रोल बनवून घ्यायचे आहेत. तर मी इथं 3 ते 4 असे रोल बनवून घेत आहे. तिकडे मी पाणी देखील पातेल्यात ठेवलेलं आहे गॅसवरती. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी बनवून घेतलेले आहेत. 4 रोल झालेले आहेत माझे. आणि सर्वांच्या मध्ये थोडं थोडं अंतर ठेवायचं आहे आपल्याला. तर पाणी ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये आणि वड्या देखील ठेवलेल्या आहेत. तर रोल देखील ठेवलेले आहेत. तर आता आपल्याला याला झाकून ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे जवळजवळ 15 मिनटं याला टाईम लागतो. तर पाहू शकता झालेले आहेत 15 मिनटं. व्यवस्थित वाफरलेले आहेत आपले रोल. पाहू शकता बिलकुल हाताला चिपकत नाही, म्हणजे एकदम व्यवस्थित परफेक्ट तयार झाले आहेत. तर पाहू शकता त्याचं टेक्स्चर खूपच छान, एकदम दिसायला देखील अट्रॅक्टिव्ह आणि खायला तर खूपच खमंग अशा होतात. तर झाले काढून घेतलेले आहेत आपण. तर याला आपण थोडं थंड होऊ द्यायचं 5 ते 10 मिनटासाठी, वाफ जाऊ द्यायची आणि मग आपण याला कट करून घेणार आहोत. गरम गरम कट केलं तर व्यवस्थित त्याचे कट होत नाहीत, त्याचे तुकडे होतात. त्याच्यासाठी थोडं थंड करून घ्यायचं आणि मग कट करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता थंड झालेले आहेत, खूप छान असं कट होत आहेत, एकदम व्यवस्थित झालेले आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही छोट्या मोठ्या म्हणजे बारीक जाड असं ज्या पद्धतीत तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने तुम्ही कट करून घ्यायचं आहे. तर मी तर तुम्हाला दाखवते त्याच्या म्हणजे जे टेक्स्चर आलेलं आहे ते एकदम परफेक्ट आलेलं आहे. बाहेरच्या साईडून आतून देखील खूप छान वाफरलेले आहेत. पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व काही कट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला याला तळून घ्यायचे आहेत. तर मी पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल तापेपर्यंत गॅस आपण मोठा ठेवायचा आहे. तेल एकदा गरम झालं की मग आपण गॅस हा मीडियम करायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला या वड्या एकदम खुसखुशीत अशा एकदम खमंग अशा तळून घेणार आहोत. एकदम कुरकुरीत बनतात. तर पाहू शकता आणि त्या सतत हलवून त्या व्यवस्थित दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे. तर पाहू शकता एकदम परफेक्ट अशा तळलेल्या आहेत, एकदम व्यवस्थित त्याचा कलर आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत. पाहू शकता मी थोडं असं गरमच आहे तरी देखील असं हाताने केलं तर एकदम कुरकुरीत असं
एकदम कडक झालेले आहेत आणि खायला देखील एकदम छान स्वादिष्ट बनतात. नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी ते देखील नक्की सांगा. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. एकदम कमी साहित्यात बनणारी अशी कोथिंबीर वडी आहे आणि सर्वांनाच आवडणारी अशी. तर नक्की ट्राय करून पहा तुम्ही देखील. आणि त्याच्यामध्ये तीळ देखील पाहू शकता तुम्ही कसे उठून दिसत आहेत. म्हणजे खूप छान त्याचं टेक्स्चर. एकही वडी आपली अशी तुटलेली नाही, एकदम व्यवस्थित बनलेली आहे. कलर देखील खूप छान आलेला आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग.